एसी मध्ये एवढी थंडी वाजत होती. आता ॲडव्हान्सचं शॉप आहे हे 1914 साली बनलेलं आहे. तर मित्रांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला आहे आपल्या. मित्रांनो बघू शकता आम्ही रस्ता चुकलो आहे तर तुम्ही असा रस्ता चुकू नका. एकदम रिअल एक्सपिरियन्स वाटतो इकडे. प्लॅन थोडा चेंज आहे गाईस. नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या सावधानच्या दुनिया मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपला भटकंती ब्लॉग आहे. आज आपण जाणार आहोत मलबार हिल्स आणि त्यानंतर नेहरू प्लॅटिनियमला जाणार आहोत. क्या कर रहे यार तू. आणि त्याच्यानंतरला आपण कुठे कुठे फिरणार. मुंबई दर्शन आहे आज. मुंबई दर्शन ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. तर आज ही सिरीज नवीन आपण सुरू केली आहे की भटकंती ब्लॉग. आपण कुकिंगचे पण ब्लॉगिंग व्हिडिओ टाकतो, ब्लॉग प्लस कुकिंग. आणि असा आपला टॅग आधीपासूनच होता. तर आज मी तुम्हाला मुंबई ब्लॉग दाखवणार आहे. तर आता 7 वाजलेले. 7:21ची ट्रेन आहे आपली, लोकल ट्रेन. लोकल ट्रेनने आपण जाणार आहोत चर्नी रोडला. चर्नी रोडला उतरून आपण 52 बस पकडून 52 नंबरची. आणि अजून एक बस नंबर आहे, मी तुम्हाला इथे साईडला डिटेल्स देईन. ती बस पकडून आपण एक स्थानकावर उतरणार आहोत आणि नंतरला आपण जाणार आहोत मलबार. आपण ट्रेन पकडलेली आहे नालंदा स्टेशनवरून. आता आपण चर्नी रोड स्टेशनला उतरणार आहोत. ट्रेनचा व्ह्यू दाखवतो. गर्दी थोडी कमी आहे कारण का आज रविवार असल्या कारणाने गर्दी कमी. बघू शकता एकदम शेलमेत गेली गर्दी. थंडी लागत होती ना, तुला गरम. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण ग्रँड रोड स्टेशनला उतरलो आहे. आता इथून आपल्याला बस पकडायची आहे. तर बससाठी आम्ही आता जाणार आहोत. तुम्हाला सांगणार आम्ही बस कोणती पकडणार आहोत. आणि मंडळी बघू शकता इथे सगळी मंडळी तयार आहे. एसी मध्ये एवढी थंडी वाजत होती. आता आम्ही गरमीचा अनुभव येतोय. मुंबईची गरमी तुम्हाला माहिती आहे कडक असते. गरमीचा अनुभव घ्यायचा आपल्याला. तर मित्रांनो आता मी चर्नी रोड स्टेशनला आहे आणि बघू शकता इथे मेरवान्सचं शॉप आहे. हे 1914 साली बनलेलं आहे. हे तसं शॉप आहे अजूनपर्यंत. 1914 पासून अजूनपर्यंत इथे काही चेंजेस झालेले नाही. तसं इथे आणि इथे आपली मंडळी आहे. तर आता आपण जातो थोडा इथे नाश्ता वगैरे करणार. इथे स्टे करून नाश्ता झाल्यानंतर आपण पुढे बसला जाणार. बस 42 आणि 105 बस पकडायची आपल्याला. कमला नेहरू पार्कला उतरायचं. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता आपण बन मस्का आणि हे पनीर पफ आणि हा मावा पफ मागवलेला आहे. आणि इथे कॉफी पण आलेली आहे, कॉफी आणि चहा. तर आता आम्ही सर्व नाश्ता करून घेणार आणि नंतर. तर मित्रांनो बघू शकता इथे एकदम फ्रेश तुम्हाला बन मस्का पाव आणि टोस्ट खारे वगैरे सगळं भेटू शकतं. हे मेरवान्सचं 1914 सालीचं एकदम शॉप आहे. आणि या शॉपमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित असं सगळं एकदम मेंटेन, तसंच त्यांनी जुनं जसं होतं तसंच मेंटेन ठेवलेलं आहे. बघू शकता एकदम सुंदर असं आहे. आणि इथे बिल काउंटर आहे यांचं. इथे बघू शकता एकदम फ्रेश तुम्हाला सगळं भेटतं. जसं जुनं जसं होतं तसंच मेंटेन आहे अजूनपर्यंत. तर आम्ही नाश्ता केलेला आहे. आता पुढे आपण बसने जाणार आहोत. तुम्हाला मी सांगतो कसं जायचं आहे. एकदम इन आणि एकदम नेक्स्ट लेवल असं इथे फूड यांनी प्रोव्हाइड केलं आपल्याला. नाश्ता झालेला आहे सर्वांचा. चहा आणि कॉफी पण एकदम सुंदर आणि अतिशय अप्रतिम अशी होती. तर मित्रांनो प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे आपल्या. बस आम्हाला भेटली नाही, बसला गर्दी होती म्हणून आम्ही आता टॅक्सीने चाललो आहे. तर आपली एक टॅक्सी इथे, एक टॅक्सी मागे आहे. तर आपण टॅक्सीने आता डायरेक्ट मलबार हिल्सला जाणार आहोत. तर ड्रायव्हर काका आपल्यासोबत आहेत. एकदम क्वालिटी अशी गाडी चालवते आणि सीट बेल्ट वगैरे लावायचं प्रॉपर कारण का मुंबईमध्ये आपण. तर तुम्हाला व्ह्यू दाखवून मी आता. बघू शकता एकदम कडक असा व्ह्यू. हे डायरेक्ट आपल्याला मलबार हिल्सला सोडणार आहे. मग तिकडून आपला 10चा ट्रेल सुरू होणार आहे. 6:15 वाजता आपला ट्रेल सुरू होणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला त्या ट्रेलचा पूर्ण दृश्य दाखवेन की कसं आपण जातोय तिकडे, कसं चालतोय आणि काय आपण अनुभव घेतोय तिथला. तुम्ही तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये शेअर करते. मित्रांनो बघू शकता आम्ही रस्ता चुकलो आहे. तर तुम्ही असा रस्ता चुकू नका. तुम्हाला कमला नेहरू पार्कच्या थोडंसं आधी उतरायचं आहे. आम्ही बसने येणार होतो पण बसला गर्दी होती त्या कारणाने आम्ही टॅक्सीने आलो. टॅक्सीवाल्याने आम्हाला थोडा पुढे सोडलेला होता. आम्ही आता मागे येऊन परत आमच्या ट्रेनसाठी आम्ही चाललो आहे ट्रेनच्या वॉकवेला. इथे आपण आता सुरुवात करणार आहोत आपल्या वॉकवेसाठी. आणि हा बघू शकता इथे कावळ्यांपासून सुरुवात झाली. कावळे एकदम डेंजर लेवलवरती कावळे इथे आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही
इथे समुद्राचा नजारा ते राईट साईडला, आणि इथे आता आपण चालत चाललेलो आहे आणि इथे निसर्ग बघू शकता, एकदम सुंदर असं वातावरण आणि अतिशय शांत असं एकदम माहोल आहे इकडे. आणि इथे सगळे आपले मंडळी चाललेले आहे, मंडळी बघू शकता एकदम थकलेले आहेत सगळे. खरं तर मी रस्ता चुकलो थोडा, पण तुम्ही रस्ता चुकवू नका, वेळेत यायचा ट्राय करा आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं कवर करा टाईम. कारण का आम्हाला ऑलमोस्ट म्हणजे 10चा होता, 9:15 झाले, तर आता 9:10 झाले सॉरी. तर आता आम्ही तर मित्रांनो इथे मागे बघू शकता, इकडे तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन केल्यानंतर पुढे आपला ट्रेल चालू झालेला आहे. लास्ट में जो ग्रुप खड़ा है, लास्ट में जो ग्रुप खड़ा है, बघू शकता अतिशय एग्जिट के लिए गेट पर आ जाओ. सुंदर असं एकदम चालू झालेलं आहे आता ट्रेल आपला. आणि आता आपण अनुभव घेणार आहोत इथल्या निसर्गाचा आणि तुम्हाला मुंबई दिसणार एका नवीन वेने. आणि इथे कसं नेचर आहे आणि इथे कसं या लोकांनी बनवून ठेवलं आहे, मेंटेन ठेवलं आहे. म्हणजे आता नवीनच बनलं आहे. तुम्ही सुद्धा इथे येऊन बघू शकता, इथला अनुभव घेऊ शकता. इथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी भेटू शकतात आणि इथे माहिती पण दिलेली आहे. हे जे इथे हे आहे ब्रिज आहे, त्या ब्रिजवर इथे बघू शकता इथे माहिती दिलेली आहे बघा. इकडे कोणत्या प्रकारची झाडं आहेत, त्या झाडांची माहिती, त्यांचा यूज, परत सगळी इथे प्रॉपर अशी माहिती लिहिलेली आहे. आपला ग्रुप मागे आहे, तो आपला ग्रुप आहे. आणि ही खडकं जी आहेत त्या खडकांचं एक वेगळंच हे आकार त्यांनी कटबीट करून प्रॉपर असं हे दिलेलं आहे त्याला शेप बघू शकता. कावळत दिसतात, वेगळे पक्षी तर कुठे दिसत ना, थोड्या दिसतील. हां ठिकठिकाणी कॅमेरे पण आहेत आणि एकदम अतिशय सुंदर असं दृश्य. आणि हे झाडं वगैरे हे अलग वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. त्या झाडांची प्रत्येक झाडांची माहिती इथे बघा. याच्यावर हे अशोकाचं झाड आहे, अशोकाचं झाड तुम्हाला माहिती असेल त्याचं आहे. त्यांची यूज आणि त्या झाडाची नावं, त्यांची माहिती शॉर्टमध्ये लिहिलेली आहे इकडे, की ते काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, कोणतं झाड लावलेलं आहे ते सगळं. आणि हा बघू शकता असा सुंदर असा व्ह्यू. तर इथे कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत यांची सुद्धा माहिती. तर इथे ठिकठिकाणी तुम्हाला असे बोर्ड दिसतील ज्याच्यावरती जिथे कोणती इथे हे आहेत झाडं आहेत, इथे कोणते पक्षी येतात, सीझन वाईज इथे वेगवेगळे पक्षी अलग प्रकारचे इथे येत असतात. इथे खार वगैरे दिसतात आणि बघू शकता एकदम सुंदर असं दृश्य आहे. आणि इथे जे वुडनचे बनवलेलं आहे, तर इथे ही जी साईडला दिसते ना तुम्हाला, हे इथे रात्रीच्या लाईट्स असतात. त्या लाईट्स जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला रात्रीचा स्लॉट बुक करायचा असेल. पण मेन सीन असं आहे की तुम्हाला रात्रीचा स्लॉट भेटणार नाही, कारण का रात्रीची खूप गर्दी असते. तर रात्रीचा स्लॉट भेटणं खूप नशीब लागतं. आम्हाला भेटला नाही, आम्ही सकाळी 10चा बुक केला आणि आता पुढे आपण ट्रेन सुरू केलेलं. तर तुम्हाला रात्री जायचं असेल तुम्हाला इथे लाईट्स वगैरे सगळे प्रॉपर बघायला भेटतील. आणि मुंबईचं एक वेगळं दृश्य, इथून तुम्हाला मुंबईची झाडं, बिल्डिंग वगैरे बघायला भेटतील. परत सुंदर असं दृश्य बघू शकता. आता मी तुम्हाला टाईमलॅप्स दाखवतो की शॉर्टमध्ये मी तुम्हाला कट करून दाखवेन की पूर्ण कसं आपल्याला बघायला भेटतं आहे दृश्य. मित्रांनो आपला इथे जो मलबार हिल्सला आलेलो तिथला आपला स्लॉट समाप्त झालाय. तर आता इथे अनाउन्समेंट करतात. तर मित्रांनो आता आपण बाबूनाथ मंदिरला आलेलो आहे. हे बघू शकता इथे बाबूनाथ मंदिर, जिथे आपण ट्रेक केला त्याच्यापासून जवळच 5-10 मिनिटावरती हा रोड आहे. या रोडवरती इथे बाबूनाथ मंदिर आहे. तर आता आम्ही मंदिराच्या आत जात आहोत, बघू शकता. तर इथे मंदिराला आपण चाललो आणि मंदिरात आपण दर्शन घेणार. जिथे ट्रेक होता म्हणजे आपण जिथे आपण ह्याला गेलेलो मलबार हिल्सला, तिकडे
इथे आपण मलबार गेलो, तिकडे सुद्धा 2 मंदिर होते. तर तुम्ही त्या मंदिराचे इथे दर्शन घेऊ शकता. एक हनुमानाचं मंदिर होतं आणि एक शंकराचं मंदिर होतं. तर त्या दोन्ही मंदिरांचं तुम्ही दर्शन घेऊन तिथून उतरल्यावर 7 मिनिटाचा रोड आहे. त्या 7 मिनिटाच्या रोडने बाबूनाथ मंदिर लागतं. त्या बाबूनाथ मंदिरचे इथे मग आपण दर्शन घ्यायचं इथे एंट्री. तर मित्रांनो आता आपण बाबूनाथ टेम्पलला आलेलो आहे. इथे आपण दर्शन घेतलंय. व्हिडिओ शूटिंग इथे अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही इथे शॉर्टमध्येच व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला. तर इथे मंदिर आहे, इथे अभिषेक चालू आहे आता मंदिराचा. असं हे मंदिर आहे बाबूनाथचं. तुम्ही इथे दर्शन घेऊन इथे शांत असं थोडं बसू शकता. आम्ही इथे आमच्या मंडळींसोबत बसलेलो आहोत. आता मग इथून आम्ही पुढे जाणार आहोत, ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेन. मित्रांनो आता आपण मंदिरात दर्शन घेतलं बाबूनाथ मंदिरामध्ये. आता आपण खाली उतरलो आहोत मंदिराच्या. आणि इथे बाजूलाच एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तिथे आता आपण सगळे जेवायसाठी बसलेलो आहोत. आता जेवण करू आणि मग आम्ही नेहरी प्लॅनेटोरियम निघू. तर नमस्कार मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे, पोटपूजा झालेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत नेहरू तारांगणला, वरळी येथे आहे ते. तर आता आपण टॅक्सी पकडली आहे बाबूनाथ टेम्पल. तिथून आपलं जेवण झालं, तिथूनच आपण टॅक्सी पकडली. टॅक्सीने आता आपण डायरेक्ट चाललो नेहरू तारांगणला. तर तुम्हाला तिकडे शूट करायला भेटणार नाही, अलाउड नाही त्याच्यामुळे. तर तिकडे कसं काय दृश्य असं मी तुम्हाला बाहेरून दाखवीन कसं आहे ते. आता तुम्ही मुंबईचा दुपारचा व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो आपण नेहरू तारांगणला आलेलो आहे आणि इथे बघू शकता अतिशय सुंदर असं सगळं इथे म्हणजे आकाश कसं दिसतं ते दाखवलेलं आहे. हे बघू शकता इकडे आकाशाचं दृश्य. हे चंद्र दाखवलंय, चंद्रावरती आपलं चंद्रयान इकडे इथे बघू शकता तुम्ही. सर्कलमध्ये इथे सगळी माहिती वगैरे दिलेली. हे ऑर्बिटर आहे. इथे सगळ्या ताऱ्यांची ध्रुव तारे वगैरे किती आहेत त्यांची नावे आणि त्यांची माहिती वगैरे सगळं इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. सायन्सचे जे स्टुडंट असतील त्यांनी इथे नक्कीच भेट द्यावी. त्यांना इथे माहिती मिळू शकते चांगलीच. त्यासाठी इथे आपले ग्रहांची माहिती, आवर सोलर सिस्टीम कशी वर्क करते ते, आणि सगळ्यात भारी दृश्य तुम्हाला आता दाखवत आहे मी. आपले जे सगळे पृथ्वी ते सगळे जेवढे ग्रह आहेत ते सगळ्यांचे, आणि असं सगळं सुंदर असं नेहरू तारांगण. ह्याच्या आत आम्ही आता आहोत. आता आपला शो सुरू होईल. शोचा टायमिंग होता 1चा. आता थोड्या वेळाचा शो सुरू होईल, आम्ही शोला जाणार आहोत. तुम्हाला शोच्या आधी इथे तुम्हाला सगळं फिरता येतं व्यवस्थित. आणि हे इथे जे तुम्ही बघताय इथे वर्ल्ड क्लॉक आहे. म्हणजे या इथे जगामध्ये कुठे कुठे किती टाईम झालेला आहे कोणत्या देशामध्ये ते इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो इथे शूट अलाउड नाही, पण आपण थोडंसं एक ग्लिम्स ऑफ ब्लॉग काढतोय. इथे बघू शकता इथे बसायला व्यवस्था आहे प्रॉपर अशी. इथे आमची मंडळी बसलेली आहे आणि इथे बघा कसं गोल गोल फिरत आहे. इथून तुम्हाला एकदम असं वाटणार की आकाश दिसतंय तुम्हाला. डायरेक्ट आकाशातून यान बिन येणार डायरेक्ट अंगावरती. असंच माहोल आहे एकदम. मला तर भीती वाटायला लागलं आहे भाई, जाम डेंजर माहोल आहे. कसं गोल गोल फिरत आहे बघा एकदम डेंजरमध्ये. तुम्ही इथे रिअलमध्ये बघशाल ना घाबरशाल, भिशाल एकदम. इथे या कधीतरी याचा एक्सपिरियन्स घ्याच तुम्ही. एकदम डेंजर लेवल आहे, डेंजर लेवल. मित्रांनो एक सांगायचं आहे, हे एवढा डेंजर फिरताय ना एकदम रिअल एक्सपिरियन्स वाटतो इकडे आणि भीती वाटायला लागली आहे. तर मी आता हे एन्जॉय करतो आणि नंतरला शो संपला की तुम्हाला भेटतो, तुम्हाला सांगतो कसं वाटलं ते. बघा आपला ब्लॉगर आहे हा.
तर एकदम मजा आली, एकदम सुंदर असा वातावरण आणि जी मजा आली ना काय तुम्हाला सांगू. एकदा नक्कीच या एक्सपिरियन्स घ्या, एकदम भारी वाटतं. हे जे वरती दिसतं ना हे डोमच्या आकाराचं आहे आणि त्याच्यावरती पूर्ण प्रोजेक्टर आहे. तिथे 2 प्रोजेक्टर आहे ते बघू शकता. इकडे एक प्रोजेक्टर आहे, तिकडे एक प्रोजेक्टर आणि बसायला अशी पूर्ण जागा आहे. त्यांनी बसायला जागा केलेली आहे प्रॉपर आणि असं मध्ये असतं. आणि हा डोम आहे, हा डोम. ह्या डोमवरती पूर्ण प्रोजेक्टरची उजेड असतो आणि तुम्हाला प्रॉपर असं सगळं असं वाटतं की डोळ्यांवरती येत आहे असं फील होतं. तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा. तिकीट आधीच बुक करा ऑनलाईन. इथे ऑफलाईन पण तिकीट अवेलेबल आहे. ते तुम्हाला तिकीटचं कसं असतं डिस्क्रिप्शनमध्ये पण सांगेन आणि पुढे प्रोसेस सांगेन ऑनलाईन कशी बुक करायची आहे ते. तर आता आपण चाललो आहे भुलेश्वर मार्केटला. आता इथून आपला एक्झिट आहे, तर एक्झिटली तुम्हाला आपण कसं काय झालं होतं आणि भुलेश्वर मार्केटचं मी तुम्हाला मार्केटमध्ये कशी आम्ही काय खरेदी करणार, काय काय खरेदी करणार ते तुम्हाला दाखवणार. मित्रांनो हा प्लॅनेटोरियम प्रोजेक्टर आहे ज्याच्याने आपल्याला व्ह्यू भेटला आहे पूर्ण तो आहे. आता आपण एक्झिटने जातो डायरेक्ट भुलेश्वर मार्केट. तर बघू शकतो एकदम हा एक्झिट आहे आपला. एक्झिटने जातो आणि तुम्हाला मार्केटचं मी तुम्हाला दाखवणार आहे व्ह्यू. मार्केटमध्ये आपण काय काय खरेदी करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे. हळूहळू लाईट झाले, लोक आम्हाला हाताळायचं विचारत आहेत. हे व्यवस्थापक आहे आपल्याला हलवायच्या परिस्थितीमध्ये लाईट वगैरे कंटिन्यू जशा लाईट काढायची. तर आता आम्ही चाललो दाखवतो बघू शकता आपली मंडळी इकडे भेटूया मार्केटमध्ये. इथे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या मार्केटमध्ये बघू शकता हे सगळं मुंबईचं भुलेश्वर मार्केट आहे. तर या मार्केटमध्ये तुम्हाला सजावटीचं सामान हे अतिशय रिजनेबल दरामध्ये भेटतं, कमी दरामध्ये आणि तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला गणेशोत्सवासाठी जे तयारीला सामान लागतं ते अतिशय रिजनेबल दरामध्ये भेटतं, इथे अवेलेबल असतं. आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत डेकोरेशनसाठी त्या सगळ्या प्रकारचे इथे अवेलेबल असतात. तुम्ही मित्रांनो बघू शकता इथे ह्या जे दिसतात बांगड्या वगैरे तुम्हाला या साईडला. तर हे जेवढं इथे आहे ना ते आपल्या इथे जे लोकलमध्ये विकलं जातं ना सामान तेच आहे. तिथे इथून लॉटमधून घेऊन येतात. हे इथे होलसेलमध्ये भेटतं तुम्हाला कमी दरामध्ये अर्थात. तुम्ही ते कमी दरामध्ये सामान सगळं घेऊ शकता. आणि तुम्हाला जर बिझनेस वगैरे स्टार्ट करायचा असेलच की तुम्हाला काहीतरी मोती वगैरे आणायचे आहेत, त्याच्यानंतर त्याच्यापासून राखी वगैरे बनवायचं आहे, तर ते तुम्ही इथे करू शकता. हे बघा इथे बघू शकता सगळं इथे दागिन्यांचंच आहे. दागिन्यांपासून आपल्याला पाहिजे तसं आपण बनवून घेऊ शकतो. तिथे होलसेलचं दुकान आहे, इथे होलसेलमध्ये भेटतं सगळं आपल्याला अवेलेबल असतं. ही सगळी दुकानं आहेत इकडे. तसं हे मुंबईचं भुलेश्वर मार्केट. अजून पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला. हे बघा इथे डेकोरेशनसाठी आपल्याला हार वगैरे लागतात ना ते आहेत, बघू शकता. पण आलेलं श्री साई कृपा. फायनली शॉपिंग झालेली आहे बघू शकता. अजून राहिलेलं आहे तरी पण लगभग 1-1.5 तासाच्या 1.5-2 तासाच्या अथाक प्रयत्नानंतर ह्या एका दुकानातून शॉपिंग आमची कंप्लीट झालेली आहे. आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या दुकानामध्ये. तेच ह्या दुकानातली शॉपिंग संपले. आता आम्ही दुसऱ्या दुकानात जाणार आहोत. तर आमची मंडळी निघाली आता दुसऱ्या दुकानासाठी. बघू शकता आम्ही आता दुसऱ्या दुकानाच्या दिशेने निघालो आहोत. तर मित्रांनो शॉपिंग कंप्लीट झालेली आहे. आता आम्ही भुलेश्वर मार्केटवरून निघालो आहे चर्नी रोडसाठी. कॅब केली आहे. तर आता चर्नी रोडवरून आपण जाणार आहोत कॅबने ट्रेनने डायरेक्ट घराकडे. प्लॅन में थोडा चेंज आहे गाईज.
लोक बरोबर फ्रेश माल. मी प्लॅन में थोडा चेंज आहे काय. आपण चर्नी रोडवर ना घरी न जाता आपण आता राहत आहोत चर्चगेटला, चर्नी रोडवरून, आणि मग नंतरला आईस्क्रीम खाऊन आपण मरीन्सला जाणार आहोत. म्हणजे बघू शकता तुम्ही जागेवरती आमचा निर्णय बदल. कल्पेश घरी फोन करून सांग आम्ही जेवणार नाही करू. चटरपटर खाऊ. आम्ही घरी फोन करून सुद्धा सांगणार की आम्ही जेवणार नाही, तर आम्ही बाहेरच घरी नाही जेवणार आहे. सगळं सांगणं मेंडेटरी आहे गाईज. आता तुम्हाला मरीनचा व्ह्यू सुद्धा बघायला मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण चर्चगेट स्टेशनला सक्सेसफुली उतरलोय आणि अथक प्रयत्नानंतर आमचं युरिन पोहोचवल्यानंतर चर्चगेट स्टेशनपर्यंत आता आम्ही जात आहोत रुस्तमजी वेफर आईस्क्रीम खायला, जे इथे सगळ्यात जास्त आता फेमस आहे ते आईस्क्रीम आपण खायला जात आहोत. तर मी तुम्हाला दाखवेन की त्या शॉपच्या इथे गेल्यावरती आपण कोणतं आईस्क्रीम खाणार आहोत. स्पेशल आईस्क्रीम आहे ते, फेमस आहे. छोटंसं शॉप आहे ते, त्या शॉपवरती आपण जाणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे मरीन लाईन्स. तुम्हाला माहितीच आहे, मुंबईची एक शांत असं प्लेस आणि जिथे तुम्हाला पीस भेटतो, शांतता भेटते, त्या ठिकाणी जायचं आपल्याला. तर आता आपण तिकडे पण सुद्धा जाणार आहोत. मी तुम्हाला दाखवून थोड्या व्हिडिओमध्ये. आता आपण त्या शॉपवरती जाऊन पहिला आईस्क्रीम खाऊया. मित्रांनो, मरीन्सची गर्दी बघू शकता इथे. लावलंच नाही कुठे याला भेटलंच नाही. गर्दी आहे नाही मग जायला राहू दे. हॅलो मित्रांनो, बघू शकता आपण आता वेफर आईस्क्रीम खातो. इकडे वेफर आईस्क्रीमचं शॉप आहे आणि जास्त करून तुम्ही कॅशच कॅरी करा, कारण का इथे ऑनलाईन चालत नाही. इथे कॅश कॅरी करा मित्रांनो. कॅश इज इम्पॉर्टंट. आणि जाम गर्दी, पब्लिक जाम पागल झालेली आहे, बघू शकता एकदम येडी झालेली आहे पब्लिक. आणि आम्ही इथे खातोय फुल वन साईड. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण मरीन लाईन्सला आलो. तर तुला काय वाटतं, आपण दिवसभरात जे फिरलेलो आहे त्या रिव्ह्यू बद्दल तुम्ही काय बोलू? फिरून तर मजा आली आणि मध्ये खूप थकायला जर झालंय, जेवण वगैरे तर एकदम मस्का पनीर टिक्का मसाला. आणि आपण जे मंदिरात गेलो, त्यानंतर आपण नेहरू तारांगणला गेलो. नेहरू तारांगण ते अशा प्रकारे येतं ते समोर तिथं घाबरायला वगैरे सुद्धा हे लोक तर सगळे घाबरलेले. असं एकदम असं वाटतं की आपल्या डायरेक्ट अंगावर येते. फक्त त्यांनी पाऊस पडायचा राहून दिला. पाऊस पडला असं तर मजा आली असते, पैसा वसूल झाला. इकडचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे. फक्त पावसाची गरज आहे, क्वालिटी व्ह्यू आहे, पण इथे पब्लिक जास्त आहे. पाऊस मजा आली असती. आता आमचे भाऊजी सांगतील असं वाटलं सगळं फिरून. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूपच मस्त होता. खूप एन्जॉय केला आम्ही आज. थोडंसं ह्युमिडिटीमुळे थोडंसं सगळ्या जण टायर्ड झालेले दिसतं, पण कोणाची एनर्जी कमी नाही झाली. आमची. आम्ही अजून पण जोशमध्ये आहोत. येस. आता आम्हाला ट्रेन मध्ये जायचंय, खरा जोश दाखवायचा आहे. आता आम्ही ट्रेन मध्ये लटकून जाणार आहे सेकंड क्लास. पिघळलेलं आईस्क्रीम खाल्लं आम्ही, वेफरवाला आईस्क्रीम. अर्धा आईस्क्रीम आमच्या हातापायाला लागलेलं. सर्व्हिस थोडी बिघडलेली ते आम्ही चाटून बसून खाल्लं. ते त्यांनी सर्व्हिस मध्ये थोडा फॉल्ट दिलेला. त्यांनी काय केलं, गर्दी मॅनेजमेंट केली ना त्यांनी, तर अजून त्यांचं किंग त्यांनी क्राऊड मॅनेजमेंट करायला पाहिजे. कारण का त्यांनी आम्हाला देताना वेफर पण एक आमच्या एम्प्लॉईला 2 वेफर कमी भेटले आणि एका एम्प्लॉईला एक वेफर कमी भेटलेले आहे. तर 2 माणसाला वेफर कमी भेटलेले, तर त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. का 4 नंबर प्लॅटफॉर्म नाही, ग्रँड रोडला 1 नंबर प्लॅटफॉर्मला उतरून तुम्हाला मरबाज इकडे येण्यासाठी 105 किंवा 42 बस पकडायची आहे. मित्रांनो, बस मिळणं थोडं मुश्किल होऊन जातं, त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईस करेन की जर 4-5 जण असाल तर बसची तिकीट आणि हे कम्पेअर केलं टॅक्सीनेच जा, शेवटी सेमच होतं आणि कम्फर्टेबली जाल तुम्ही आरामात. आणि तुम्हाला म्हणजे जर एकदम तुमचा स्लॉट जो असेल, जो टायमिंग मॅच नसेल तर तुम्ही टॅक्सीने जायचं प्रेफर करा. जसं आम्ही रायडन हॉटेलला जेवायला चाललोय. रायडन हॉटेलला जेवायला चाललोय. आमच्या हॉटेलमध्ये बुकिंग केलेली आहे. नंतर आम्हाला भांडी फक्त 1-1 ताट घासायला लावले. पप्पांनी बुकिंग करून ठेवले हॉटेलमध्ये. काय नाही, तिकडे आमचा मित्र आधी काम करायचा, त्याची ओळख होती ना, तर आम्हाला वाउचर्स वगैरे भेटले. आत्याची मुलगी पण काम करते. आम्हाला सॅलड देणार खायला दिलं होतं स्टार्टिंगचं. सगळीकडे ओळख पापड ते देणार. हॉटेलमध्ये बुकिंग वगैरे सगळे झालेले, फक्त जाऊन जेवायला बसायचं. हॉटेलला आमचं हॉटेल आहे. ते कंटिन्यू ना एक गोष्ट सांगतो, या लोकांनी मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसने ना नवीन एक शोध आणलाय की रोड क्रॉस करायचं असेल ना तर तुम्हाला इथे लाईनीमध्ये उभं करतात, या साईडला लाईनीमध्ये उभं करतात. त्यानंतरला
दोन्ही साईडून जोपर्यंत लाईन भरत नाही, पब्लिक भरत नाही, आम्हाला आधी वाटलं की मुंबई इंडियन्सची टीम वगैरे येणार की काय, कोणतरी VIP माणूस जातोय किंवा काय क्रॉसिंग वगैरे आहे, त्यासाठी क्रॉसिंगसाठी अडवून ठेवलं. नंतरला एक पॉईंट नंतर कळालं की पब्लिकची पण या लोकांनी सिग्नल क्रॉसिंग केली आहे पब्लिकला पण, म्हणजे पब्लिक सुद्धा क्रॉसिंगनेच जाणार, हा रूल बनवला. तर इथे आल्यावर तुम्हाला तो अनुभव भेटतो. मला वाटतं मे बी रविवारचाच असेल तो, कारण का रविवारची गर्दी जास्त असते त्यामुळे. आज शनिवार नाही, आज रविवार आहे. मी का ऑफिसवाल्याने सांगितलं नाही. पहले कि मैं तुझे गद्दार करार देकर गोली मार दूं, भाग जा यहाँ से. आज रविवार आहे मित्रांनो, शनिवार मिळणार काय नाही, आज रविवार आहे. मी सुट्टी बिट्टी घेतलेली आहे. तर हा मरीन लाईनचा व्ह्यू बघू शकता. इथे करोडोंची पब्लिक बसलेली आहे. पूर्ण रोडला पब्लिक असंही आणि नेचरचा आस्वाद घेणारी आमची दमलेली टीम या नेचरचा आस्वाद घेत आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हे वातावरण. आणि या वातावरणाच्या इथे निवांत ठिकाणी आम्ही आता बसणार आहोत. हा ट्रायडेंट हॉटेल आहे. ट्रायडेंट मध्ये आपली बुकिंग केलेली आहे. जेवण वगैरे वाढूनच ठेवलेलं आहे. आता जेवायला चाललो आम्ही. 7:30ला निघू. नाही 7:30 चला. तर आता आपण निरोप घेतोय. तर असे तुमच्यासाठी गमतीशीर ब्लॉग आणत जाऊ आणि रेसिपीजच्या व्हिडिओज आपण टाकत जाऊ.